प्यारे बच्चों, आप कैसे हो? और मैं हूँ NG मराठे। आज हम 7वीं कक्षा की बहुत ही सुंदर कविता सीखेंगे। कविता का नाम है बोल उठी बिटिया, ನನ್ನ ಮಗಳು ಮಾತನಾಡಲು ಆರಂಭಿಸಿದಳು ಎಂದು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಇದರ ಅರ್ಥ. ಸರಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಈಗ ನಾವು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡೋಣ. ಕವಿತೆಯ ಆಶಯವನ್ನ ನೋಡೋಣ. कविता की आशा क्या है? इस कविता में बिटिया की तुतली बोली और मौज से मिट्टी खाने का प्रसंग का वर्णन है. मतलब क्या होता है कि ಈ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕದಾದ ಒಂದು ಮಗು, ಸಣ್ಣ ಮಗು ಮಣ್ಣು ತಿನ್ನುವಂಥ ಒಂದು ದೃಶ್ಯದ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮತ್ತು ಆ ಮಗುವಿನ ತೊದಲು ನುಡಿಗಳ ಬಗ್ಗೆ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. बेटी की मंजुल मूर्ति देखकर खिल उठने वाली माँ की ममता का सहज चित्रण भी है. अपनी किताब में देखते चलो. मैं बचपन को बुला रही थी, बोल उठी बिटिया मेरी, नंदनवन सी फूल उठी यह छोटी सी कुटिया मेरी. इसका अर्थ क्या होता है? मैं बचपन को बुला रही थी, मतलब कवयित्री अपने बचपन को याद कर रही थी, अपने बचपन को बुला रही थी. उसी समय उसकी छोटी सी बेटी बोलती है, मतलब बोलना शुरू करती है. उस समय छोटी सी कुटिया ನಂದನವನ के समान खिल जाता है. ಆ ಮಗು ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದಾಗ ಚಿಕ್ಕದಾದ ಗುಡಿಸಲು ನಂದನವನದ ಹಾಗೆ ಅರಳಿತ್ತು, ಶೋಭೆಗೊಂಡಿತು, ಸ್ವರ್ಗದ ಸಮಾನವಾಯಿತು ಎಂದು ಕವಯತ್ರಿಯಲ್ಲಿ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಮಾ ಓ ಕಹ ಕರ್ ಬುಲಾ ರಹಿ ಥಿ, ಮಿಟ್ಟಿ ಖಾಕರ್ ಆಯಿ ಥಿ, ಕುಚ್ मुंह में कुछ लिए हाथ में मुझे दिखाने लाई थी. वह छोटी सी कुटिया, छोटी सी बेटी क्या कर रही थी? ओ माँ ओ कह कर बुला रही थी, अम्मा ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಿದ್ದಳು. मिट्टी खाकर आई थी, खेलने के लिए बाहर चली गई थी और खेलकर मिट्टी खाकर आई थी. मिट्टी का मतलब होता है ಮಣ್ಣು ತಿಂದು ಬಂದಿದ್ದಳು. ಮಕ್ಕಳ ಸ್ವಭಾವ ಮಣ್ಣು ತಿನ್ನುವುದು. ಮಕ್ಕಳ ಸ್ವಭಾವ ಚಿಕ್ಕವರಿದ್ದಾಗ ಮಣ್ಣು ತಿನ್ನುತ್ತಾರೆ, ಕಲ್ಲುಗಳನ್ನು ತಿನ್ನುತ್ತಾರೆ. ಇದನ್ನು ತಿನ್ನಬಾರ್ದು. ಯಾವ ವಸ್ತು ತಿನ್ನಬೇಕು, ಯಾವ ವಸ್ತು ತಿನ್ನಬಾರ್ದು ಎಂದು ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬಾಲ್ಯಾವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಅರ್ಥವಾಗುವುದಿಲ್ಲ. ನಾವು ಅವರಿಗೆ ತಿಳಿಸಿ ಹೇಳಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಅದೇ ಮುಂದೆ ನೋಡಿ. ಕುಚ್ मुंह में कुछ लिए हाथ में मुझे दिखाने लाई थी. ಕುಚ್ ಮೂಹ ಮೇ ಥಾ, ಬಾಯಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಮಣ್ಣಿದೆ, ಕೈಯಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಮಣ್ಣಿದೆ, ಹಿಡಿದುಕೊಂಡು ತನ್ನ ತಾಯಿಗೆ ತೋರಿಸುತ್ತಿದ್ದಾಳೆ. माँ को दिखा रही थी. उस समय बेटी की हालत कैसी थी? बेटी की हालत मतलब ಪರಿಸ್ಥಿತಿ, ಮಗುವಿನ ನೋಟ ಹೇಗಿತ್ತು? पुलक रहे थे अंग द्रंग में, कौतूहल था छलक रहा, मुँह पर भी अलहाद लालिमा, विजय गर्व था झलक रहा. छोटी सी बेटी मिट्टी खाकर आई थी और कुछ मुंह में था, कुछ हाथ में भी था. उसी समय पुलक रही थी, अंग द्रंग में पुलक रही थी, पुलकಗೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದಳು. अंग द्रगों में, मैंने द्रंग कहा, द्रगों में, अंग द्रगों में में ಮೈಯೆಲ್ಲ ರೋಮಾಂಚನವಾಗುತ್ತಿತ್ತು, ಪುಳಕಿತವಾಗುತ್ತಿದ್ದಳು. ಕೌತೂಹಲತ ಛಲಕರಹ, ಮುಖದಲ್ಲಿ ಕುತೂಹಲ ಭಾವನೆ ಇತ್ತು, ಆಶ್ಚರ್ಯದ ಭಾವನೆ ಎದ್ದು ಕಾಣುತ್ತಿತ್ತು. और मुंह पर भी अलहाद लालिमा, अलहाद मतलब क्या होता है? ಸಂತೋಷ, ಆನಂದ. ಈ ಥರ ಆ ಮಗುವಿನ ಮುಖದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಂತೋಷ, ಆನಂದ, ಆಶ್ಚರ್ಯ, ಕುತೂಹಲ ಈ ರೀತಿಯ ಭಾವನೆಗಳು ಇತ್ತು. ಮತ್ತು ಮುಖದಲ್ಲಿ ಕೆಂಪು ಬಣ್ಣ, ಲಾಲ್ ರಂಗ್ ಮತ್ಲಬ್ ಮಿಟ್ಟಿ ಕಾ ರಂಗ್, ಅದು ಮಣ್ಣು ತಿಂದು ಬಂದಾಗ ಅವಳ ಗಲ್ಲಗಳಿಗೆ, ಕೆನ್ನೆಗಳಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಮಣ್ಣು ಬಡಿದಿತ್ತು. ಆ ಮಣ್ಣು ಹೇಗೆ ಕಾಣ್ತಿತ್ತು? ಅಲ್ಹಾದ ಲಾಲಿಮಾ ಅಂದರೆ ಕೆಂಪು ಬಣ್ಣ, ಕೆಂಪಾಗಿ ಅದು ಕಾಣುತ್ತಿತ್ತು. ಮತ್ತು ಮಗುವಿನಲ್ಲಿ ವಿಜಯಕ ಗರ್ವಥ,
ವಿಜಯ್ ಗರ್ವತ ಛಲಕ್ ರಹಾ. ನಾನು ಏನೋ ಒಂದು ಸಾಧನೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. मैंने कुछ कर दिखाया है माँ के लिए आज. मैंने कुछ किया है. मिट्टी में खेल कर आई हूँ और खेल कर हाथ में मिट्टी लेकर आई हूँ. मैं माँ को दिखा रही हूँ. मैं ऐसा एक विजय का गर्व था. विजय ಅಂದರೆ ಗೆದ್ದೆ, ನಾನು ಗೆದ್ದೆ ಎನ್ನುವಂಥ ಒಂದು ಗರ್ವ ಭಾವನೆ ಆ ಮುಖದಲ್ಲಿ, ಮಗುವಿನಲ್ಲಿ ಕಾಣುತ್ತಿತ್ತು. ಬಹಳ ಸುಂದರವಾದಂಥ ಒಂದು ಪದ್ಯ ಇದು. बहुत ही सुंदर कविता है. इस कविता को आप जरूर सीखना चाहिए. अभी हम सीखेंगे बोल उठी बिटिया कविता का सारांश सुनेंगे, सारांश सीखेंगे. चलिए शुरू करते हैं. पहला परिच्छेद. श्रीमती सुभद्रा कुमारी चौहान अपने बचपन को बुला रही थी, अपने बचपन की याद कर रही थी. उसकी छोटी बेटी उसी समय तुतलाती हुई अंदर आती है, बोलना शुरू करती है. हंसी टटोलिया से कवयित्री हर्षित हो जाती है, बहुत आनंद हो जाता है, खुशी से भर उठती है. बोलती है, कवयित्री कहती है कि मेरी सारी कुटी गूंज उठी और मेरी साधारण सी झोपड़ी भी क्षण मात्र में नंदन वन के समान नयन मनोहर बन गया. अब बेटी मिट्टी में खेल कर आई थी और माँ ओ कहकर माँ को बुला रही थी. बेटी मिट्टी खाकर आई थी, मिट्टी बदन पर लगी थी, मुंह में मिट्टी थी और हाथ में भी मिट्टी लेकर आई थी और अपनी माँ को दिखा रही थी. यह दूसरा पैराग्राफ. और देखेंगे तीसरा पैराग्राफ का सारांश. बिटिया के अंग द्रगों में पुलक था, पुलक रही थी. अंग द्रगों में पुलक रही थी, आंखों में कौतूहल छलक रहा था, मुंह पर भी आह्लाद लालिमा था, मतलब आनंद था. मैंने कुछ कर दिखाया. इस प्रकार विजय का गर्व उस छोटी बच्चे में कवयित्री देख रही थी. अभी हम सीखेंगे कवि परिचय. श्रीमती सुभद्रा कुमारी चौहान हिंदी की प्रसिद्ध कवयित्री है. आपका जन्म 1904 में हुआ और मृत्यु 1948 को एक कार दुर्घटना में हुई. आपकी काव्य पंक्तियां इस प्रकार है. खूब लड़ी मर्दानी, वह तो झांसी वाली रानी थी, प्रसिद्ध है. मुकुल आपका कविता संग्रह है. प्यारे बच्चों, अभी हम अभ्यास के बारे में ध्यान देते हैं. पहला प्रश्न है, मुख्य प्रश्न है. इन प्रश्नों का उत्तर लिखिए. पहला है नंबर 1, बिटिया क्या कहकर बुला रही थी? बिटिया क्या खाकर आई थी? बिटिया की आंखों में क्या छलक रहा था? यह 3 प्रश्न है. 3 प्रश्न का उत्तर हमें कैसे लिखना चाहिए मैं आपको समझाऊंगा. बिटिया माँ ओ कहकर बुला रही थी. बिटिया मिट्टी खाकर आई थी. बिटिया की आंखों में कौतूहल यानी आश्चर्य उमड़ रहा था. आपको ऐसे लिखना चाहिए. इस पद्य भाग को पूरा करो. आपको मालूम है आप यह लिख सकते हैं, बहुत आसान है. मैं बचपन को डैश 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 दिया गया है, आपको यह लिखना पड़ता है. मैं बचपन को बुला रही थी, बोल उठी बिटिया मेरी, नंदनवन सी फूल उठी, यह छोटी सी कुटिया मेरी. आपको यहाँ तक लिखना है. नंबर 3, उदाहरण के अनुसार लिखो. पहला उदाहरण, वह दूध बेचती थी, ಅವಳು ಹಾಲನ್ನು ಮಾರುತ್ತಿದ್ದಳು. वे दूध बेचती थी, ಅವರು ಹಾಲನ್ನು ಮಾರುತ್ತಿದ್ದರು. ಈ ರೀತಿ. वह चित्र बनाती थी, ಅವಳು ಚಿತ್ರವನ್ನು ಬರೆಯುತ್ತಿದ್ದಳು. ಇದಕ್ಕೆ ಬಹುವಚನದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಬರೆಯಬೇಕು ವಿಚಾರ ಮಾಡಿ. वे चित्र बनाती थी. 2, मैं अंडे लाता हूँ.
ನಾನು ಮೊಟ್ಟೆಯನ್ನ ತರುತ್ತೇನೆ. ಹಮ್ ಅಂಡೆ ಲಾತೆ ಹೈ, ನಾವು ಮೊಟ್ಟೆಗಳನ್ನು ತರುತ್ತೇವೆ. ಮೈ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಹಮ್ ಬಂದಿದೆ. ಲಾತಾ ಹೂ ಏಕವಚನ ಇದೆ, ಬಹುವಚನದಲ್ಲಿ ಲಾತೆ ಹೈ. ಹೈ ಮೇಲೆ ಒಂದು ಬಿಂದು ಇಡಬೇಕು, ಅಂದರೆ ಅದು ಬಹುವಚನದಲ್ಲಿ ವಾಕ್ಯವಾಗುತ್ತದೆ. ಮೈ ಪುಸ್ತಕ್ ಪಡ್ತಾ ಹೂ, ಮೈ ಪುಸ್ತಕ್ ಪಡ್ತಾ ಹೂ, ಇದನ್ನು ಬಹುವಚನದಲ್ಲಿ ಬರೆಯಿರಿ. ವಿಚಾರ ಮಾಡಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಸರಿಯಾಗಿ ಹೇಳಿದ್ದೀರಿ. ಹಮ್ ಪುಸ್ತಕ್ ಪಡ್ತೆ ಹೈ ಅಥವಾ ಹಮ್ ಪುಸ್ತಕಾಯೇ ಪಡ್ತೆ ಹೈ, ಈ ರೀತಿ ಬರೀಬೇಕು. ಮೈ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಹಮ್ ಬರೆಯಬೇಕು. ಹೈ ಇಲ್ಲಿ ಇದು ಬಹುವಚನ. ಮೈನೆ ಫಲ್ ಖಾಯಾ, ಮೈನೆ ಫಲ್ ಖಾಯಾ, ಹಮ್ನೆ ಫಲ್ ಖಾಯೆ, ನಾನು ಹಣ್ಣನ್ನು ತಿಂದೆನು. ಹಮ್ನೆ ಫಲ್ ಖಾಯಾ ಅಂದರೆ ನಾವು ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ತಿಂದೆವು. ಈಗ ಈ ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ನೋಡಿ, ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ನೀವು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಮೈನೆ नींबू खरीदा. आप सोचिए, लिखने की कोशिश करो. ठीक है, आपका उत्तर सही है. हमने नींबू खरीदे, हमने नींबू खरीदे. अच्छा, आगे देखिए. तुम दूध पीओगे, तुम दूध ಪೀವೋಗೆ. ಇಲ್ಲಿ ತುಮ್ ಇದೆ, ಇದು ಬಹುವಚನ ಅಲ್ಲವೇ ಎಂಬ ಪ್ರಶ್ನೆ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಬಂದಿರಬಹುದು. ಆದರೆ ತುಮ್ ಬದಲು ಆಪ್ ಹಾಕಬೇಕು. ಆಪ್ ದೂದ್ ಪಿಯೆಂಗೆ, ಆಪ್ ದೂದ್ ಪಿಯೆಂಗೆ, ಇದು ಬಹುವಚನ ವಾಕ್ಯ. ಇದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ವಾಕ್ಯ ನಿಮಗೆ ಕಾಣುತ್ತಿದೆ. ತುಮ್ ಮಿಠಾಯಿ ಖಾವೋಗೆ. ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಬಹುವಚನದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಬರೆಯಬಹುದು? ಆಪ್ मिठाइयाँ खाएंगे, आप मिठाइयाँ खाएंगे. ठीक है, आगे चलेंगे. उदाहरण के अनुसार तुकांत शब्द चुनकर लिखिए. यहाँ कुछ शब्द दिया गया है. गिराया, पेड़, बच्चे, जाते, पान. और एक उदाहरण है बाल, चाल. यहाँ कुछ शब्द है जान, उठाया, ಆತೆ, ಭೇಡ್, ಸಚ್ಚೆ. ಈ ಶಬ್ದಗಳಿಗೆ ತೂಕಾಂತ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಬರೆಯಬೇಕು. ತೂಕಾಂತ ಶಬ್ದ ಎಂದರೇನು? ತೂಕಾಂತ ಶಬ್ದ ಎಂದರೆ ಪ್ರಾಸ ಪದಗಳು, ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಪ್ರಾಸ ಪದಗಳು, ಅಂದರೆ ರೈಮಿಂಗ್ ವರ್ಡ್ಸ್. ರೈಮಿಂಗ್ ವರ್ಡ್ಸ್ ಆಯಿತು, ಬರೆಯೋಣ. ಜಾನ್, ಪಾನ್, ಉಟಾಯ, ಗಿರಾಯ, ಜಾತೆ. ಇದಕ್ಕೆ ನೀವು ಈಗ ಹುಡುಕಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ, ಬರೆಯಿರಿ. ಸರಿ, ನಾನು ಬರೆದಿದ್ದೇನೆ, ನೋಡೋಣ. ಜಾನ್, ಪಾನ್, ಉಟಾಯ, ಗಿರಾಯ, ಆತೆ, ಜಾತೆ, ಭೇಡ್, ಪೇಡ್, ಸಚ್ಚೆ, ಬಚ್ಚೆ. ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ರೈಮಿಂಗ್ ವರ್ಡ್ಸ್ ಅನ್ನು ನೀವು ಬರೆಯಬೇಕು, ಪ್ರಾಸ ಪದಗಳನ್ನು ಬರೆಯಬೇಕು. ಉದಾಹರಣೆ ಬಚ್ಪನ್, ನಂದನವನ್. ಬಚ್ಪನ್, ನಂದನವನ್. ಬಿಟಿಯಾ, ಆಯಿ, ಫೂಲ್, ಛಲಕ್. ಈ ಶಬ್ದಗಳಿಗೆ ನೀವು ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಬಂದಿರುವಂತಹ ಪ್ರಾಸ ಪದಗಳನ್ನು ನೋಡಿ ಬರೆಯಬೇಕು. ಸರಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಬರೆಯೋಣ. ಬಿಟಿಯಾ, ಕುಟಿಯಾ, ಆಯಿ, लाई, फूल, फल, झलक, झलक. ಇಲ್ಲಿ झलक ಇದೆ, ಈ ರೀತಿ ಬರೆಯಬೇಕು ना. यहाँ विलोम शब्द दिया गया है और इसका विलोम शब्द इसमें है, आपको ढूंढ कर लिखना है. तो देखिए वरदान. वरदान का विलोम शब्द क्या होता है? वरदान का विलोम शब्द होता है अभिशाप. सुख, सुख, सुख का विलोम शब्द कौन सा होता है? दुख. बलवान, बलवान का विलोम शब्द बलहीन. धनी, धनी का विलोम शब्द निर्धनी. जीवन, जीवन का विलोम शब्द
मरण। सुबह, सुबह का विलोम शब्द क्या बनता है? शाम। इतना, विलोम शब्द क्या बनता है? उतना। पवित्र का विलोम शब्द क्या बनता है? अपवित्र। ठीक है, इसी प्रकार आपको विलोम शब्द भी सीखना है। पहला सवाल, तुम अपनी माँ के साथ कौन कौन से खेल खेलते हो? छुपन छुपाई या और कोई खेल हो सकता है गेंद के साथ। इसकी आपको सूची तैयार करनी है। दूसरा, अपने मित्रों के साथ बचपन की चर्चा करो। आप बचपन में अपना समय कैसे व्यतीत करते थे, क्या क्या खेल खेलते थे, और ऐसे आप सबको चर्चा करनी है। इस कविता को अभिनय के साथ वाचन करो। आपको अभिनय करना है, करोगे? हाँ, इस कविता को आपको अभिनय करने के साथ वाचन करना है। वाचन या नहीं तो गा भी सकते हैं। तो दोस्तों, आपने अब इस वीडियो को देखा है। आपको ये वीडियो जरूर पसंद आई होगी, आपको ये बहुत यूजफुल होगा। तो हमारे इस वीडियो को लाइक कीजिएगा, इस वीडियो को अपने दोस्तों के साथ शेयर कीजिएगा और हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिएगा। और इस वीडियो को देखने के लिए आपका बहुत बहुत शुक्रिया।